अंगणवाडी भाग 2 मध्ये पाहिल्याप्रमाणे काही अपरिहार्य कारणामुळे दाभोण येथील शाळा आशागड येथे स्थलांतरित करण्यात आली। दाभोण येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून तेथील सर्व विद्यार्थ्यांना आशागड येथील नवीन शाळेत हलवण्यात आले। आशागड परिसरातील लोकांची सुद्धा भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या पाल्यांना या शाळेत दाखल करण्यास प्रवृत्त करण्यात आले। या वेळेपर्यंत देखील आपली श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था नोंदणीकृत झाली नव्हती। मुंबई येथील 3 बँक अधिकाऱ्यांनी त्यावेळी अर्धा एकर जमीन या प्रकल्पाकरिता लीजवर देऊ केली। त्यावर वीर सावरकर ट्रस्टच्या सहयोगाने नैसर्गिक झोपड्या बांधून शाळा चालू करण्यात आली। कालांतराने जसजसे आर्थिक पाठबळ मिळत गेले तसतसे त्या ठिकाणी शाळेची एक इमारत बांधण्यात आली। आशागडच्या सभोवतालच्या परिसरात 11वी-12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या आदिवासी मुलामुलींना एकत्रित करून त्यांना पुणे येथे टीचर्स ट्रेनिंग कोर्ससाठी पाठवण्यात आले। त्यांचे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर याच आदिवासी मुलामुलींना आशागड येथील शाळेमध्ये शिक्षक स्वरूपात नेमण्यात आले। प्रारंभी या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 3री पर्यंत वर्ग सुरू करण्यात आले होते। प्रत्येक वर्षी एक इयत्तेचा वर्ग वाढवत नेऊन पुढे ही शाळा 12वी पर्यंत शिक्षण प्रदान करू लागली।